या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग. अय मित्रांनो, लगानो आज मकर संक्रांती आहे बरं का. आणि आपल्या संपूर्ण मित्रांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमचं तिळगुळ सांडवू नका, आमच्याशी कोणीही भांडू नका. तर मित्रांनो, आज वावरातली कामं पण लय पडलेली आहेत आणि सकाळचं समजा माझं कामकाज झालेलं आहे. मी अगोदर सायलीला हुडकतो आणि सायलीला तिळगुळ देऊन तिचं तोंड गोड करतो आणि नंतर पुढच्या कामाचं नियोजन करतो. तर चला, मी डायरेक्ट आता सायलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. इथं बसले होय. मकर संक्रांतीच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घे, गोड गोड बोल. माझं तिळगुळ सांडवू नको, माझ्याशी वर्षभर भांडू नको. न म्हणता कसं वर्ष जाईल. मग आता तिळगुळ दिले, आता गोड गोड बोलायचं. तू म्हणजे असं वचन दिलेलं असतंय, गोड गोड बोलावं लागतंय. खाऊ माझा पण तिळगुळ धरा आणि माझ्यासोबत गोड गोड बोला. धरा. मी सारखं गोड गोडच बोलायला धरा घे. तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय चालू आहे हे वय मला वर जायचं गावात मंदिरात. आणि हे एवढं चुडं पाटलं हे पाहुण्याला दिलं नाही का अजून? हे पाहुण्यानं आपल्याला दिलते. कसं सांगू का, आपल्या इथं आहे त्या 4 बाया, मग सगळेजण आपल्याला 4 देते आपण त्यांना देतात. आपला फायदा होतोय. म्हणजे चुडं पाटल्या घेताना फायद्याच असते का समज? म्हणजे कसं होतंय, आता आत्या आहेत त्या, परत वहिनी, परत ताई आहेत त्या, मी 4 जण झालो की. बर असू दे. मग आता आमच्या ना आम्हाला 4 दिल्या आपल्याला आणि त्यांना आपण एकच देणार, कारण त्यांची ते एकच बाहेर म्हणून आपल्यातले राहिले. आता हे असू दे, म्हणजे पुढल्या वर्षी काय आनंद लागत नाही हेच ठेवायला येते. आणि शी काय आहे कल ही वरी गावात जायचं मला ओसाला मंदिरात. बर, लय असं म्हणजे अशी सगळं तयारी असते. एकत्र कोण पहिलं मला माहित आहे म्हणजे कसं औषधी ते काय काय. मी पहिलं चोरून जात होतो. ओसल नाही, 12वीत असताना जात होतो बघायला. खास नेमकं काय काय विषय असते म्हणजे कॉलेजला असताना पुरी बघायला, कार्यक्रम बघायला जात होतो. पुरी बघता होईल. शेतकरी माणूस मी माहित आहे की समजा 10 मिनिट मी फालतू कुठं हिंडलं ना आणि पुरी बघायला मानली सोय सरळ. पण ह्याच्यात मध्ये काय आहे ग? वाण असते. वाण काय काय सगळं मिक्स असते. ज्वारी बोर दिसल ते खाऊ का? नाही, आंबट राहत्या ती. खात नसते ती. खाती ती काय नसते, पण मला ह्याचा गावात आंबट माहिती तुम्ही खाणार होत्या. झालं देवाचं दर्शन ती झालं का सगळं? तर मित्रांनो, थांबा तुमच्या पाया पडत असते. आता आजचा दिवस तुमचा. माझ्या कशाला इथं देवाच्या पडी अगं काय नसते पायाचं नसतंय काय तसं. नको का काय म्हणजे नवऱ्याच्या पाया पडलं काय आणि देवाच्या पडलं काय एकच आहे. इथं माझ्यापेक्षा किती तर कुठे देव बसली ती देवावर, त्यांच्या पड पाया. काय मी काय देव का काय माझ्या पाया पडायला? पण सगळं म्हणजे प्रत्येक बायकोसाठी आपला नवरा देव असते. असते बरोबर आहे, पण समजून म्हणजे बायकाचा पण आपण तेवढाच मान सन्मान केला पाहिजे तर ती देव असते. नाहीतर सणासुदीचं बायकोकडून पाया पडून घ्यायचं, सण झाल्यावर परत बायकोला शिव्या द्यायच्या, वाईट वागणूक द्यायची. मग ती त्याच्यात काय देव असते का? मग तसलं तुम्ही मला तसली वागणूक देत नाही, चांगली देता. म्हणूनच इथं का आपटा जायचे तुला देवापुढे मुंडका आपटा मी काय. तर असू द्या, ही झाल्या आमची म्हणजे थट्टा करून बरं का. मस्त मित्रांनो, तुम्ही नवीन वर्षात आपला हे पहिला सण आलेला बरं का, मकर संक्रांतीचा. आणि ह्या मकर संक्रांतीच्या सणाला तिळगुळ देऊन तोंड गोड केलं जातंय. तर आपल्या नवीन चॅनलवर जी काय आपले सबस्क्रायबर आहेत ती, तर त्यांना सुद्धा मी तिळगुळ देऊन तुमचं मनपूर्वक आभार मानतो बरं का. असंच तुम्ही तिळगुळ खावा आणि आम्हाला गोड गोड बोलत राहा. गोड गोड कमेंट करा. आता कमेंट बरोबर आहे. गोड गोड कमेंट करत राहा, गोड गोड सबस्क्रायबर करत राहा. आणि असू द्या, बघत राहा जाऊ आमचं शेतकरी जोडीचं व्हिडिओ. अजून मला पण भरपूर काम आहे. मला वावरात जायचं आहे, वावरातली कामं करायची ते. तोपर्यंत काय करतो, सायली जाऊन येईल गावात. सायली घरचं काम उरकल समज. घरचं काम झाल्यानंतर मला फोन कर, मी घरी येतो. परत घरी आल्यावर तुला मग थोडं थोडं काय काम शिल्लक असेल तर घरचं पण करू लागतो, पण अगोदर शेतातलं करून येतो.
जमल की जमते. चलतंय मग जाऊ का मी आता. हा आता लय उशीर झालाय. तुझं बघ काय काम असेल ती कर. ही ठेवा ठेवी ती चला आता मला पण जायचं गावात. जातो तू. अगं नाव तर घे की सुनबाई नुसती वासच लागेस का. घेते थांबाट होत्या घेते. लग्नानंतर आहे आमची पहिली मकर संक्रांत. नंदूचं नाव घेते. सुख समृद्धी येऊ दे आमच्या संसारात. ओके थँक्यू. तिळगुळ घ्या आणि गोड गोड मला. अरे देवा किती पसार पडलाय. नंदू ब्याज आला नाही वाटतं शेतात ना. बघते का आलो का काय शेतात ना. नाही बाबा आपण कुठं शेताकडे गेलो. म्हणलं तर जातो ना शेतात जा. मी बाहेर टीव्ही बघत सोप्यावर झोपून गेलो तिथं झोपलो डायरेक्ट. शेताला गेलं नाव का. अजिबात नाही शेताला जायला. लय काम होती म्हणते तुम्हाला शेतात. शेतात कामं होती पण ताप पण आलाय आणि जरा आजारी असल्यामुळे मला जाता आलं नाही म्हणजे गेलो ना मी. जरा मागड सर की इकडे एवढ्या कशाला चाललेस कॅमेरा तू इकडे उभं की गोळी खाल्ली आहे. हा खाल्ली गोळी. आणि आलीस का गावाकडे जाऊ. आले बर काय मग तुम्हाला पसारा काढला गाव म्हणत होतं पण तुम्ही आता आपल्याला नाही बाबा आपण निवांत झोपणार आहोत आता. तापाला मिळत झोपा मी निवांत आता काय बाबा बघू तापाला आलाय तुझा. मी निवांत आता बसणार आहे. तर झालंय की समजा व्यवस्थित झालाय की सर. सण झाला आपण आता हे पसरा ओके पाला. तर असू दे मित्रांनो. आणि जर आपलं ब्लॉग म्हणजे शेतकरी जोडी वगैरे नवरा बायको वगैरे जर बघत असतील तर तुम्हाला एक आमच्याकडून विनंती आहे आणि एक तुम्हाला चांगली सूचना आहे की बाबा जीवन कसं का असं ना पण जीवनात व्यवस्थित राहा. बायकोची साथ द्या. भांडणतंटा करू नका. जितकं होईल तितकं आनंदात राहण्याचा प्रयत्न करा जसं की आमच्यासाठी दोघं एकमेकाला समजून घ्या. तर आता ब्लॉग बद्दलच मोठा झालाय. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.